शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आज महात्मा फुले सभागृहात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत संदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। मात्र या महत्त्वाच्या ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले। ग्रामसभेच्या सुरुवातीला गेल्या 2 दिवसात अपघाती निधन झालेल्या 2 तरुण ग्रामस्थांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या प्रक्रियेस महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष महिला अधिकारी रेणुका राजपूत, मालपूर सजाचे तलाठी नारायण मांजोळकर, परसोळे सजाचे तलाठी वैभव सैंदाणे, ग्राम विस्तार अधिकारी आर.पी. वाघ यांच्यासह पत्रकार प्रभाकर धनगर, पत्रकार गोपाल कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सोडतीनुसार वार्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण निश्चित करण्यात आले। वार्ड क्रमांक 2 मध्ये नामनिर्देशित प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले। वार्ड क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण, तर वार्ड क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित करण्यात आले। वार्ड क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, नामनिर्देशित प्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री, तर वार्ड क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। अशा प्रकारे मालपूर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांसाठी वॉर्डनिहाय आरक्षणाची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली। प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा। अनुसूचित जमातीची म्हणजे एसटीची आहे 2287 2287। त्यानुसार आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये एकूण उमेदवारांची जागा 17 आहेत। त्यापैकी तुमचे प्रभाग पडतात 6 प्रभागांमध्ये तुम्हाला 17 उमेदवारांना जागा द्यायच्या आहेत। त्यानुसार आरक्षण हे एससी, एसटी, ओबीसी, सर्वसाधारण याप्रमाणे तुमचं आरक्षण ठरवून दिलेलं आहे। त्या आरक्षणानुसार मी तुम्हाला जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार कुठल्या जागेला किती जागा निघतात ते मी तुम्हाला लोकसंख्येनुसार सांगणार आहे। तर तुमची अनुसूचित जाती म्हणजे एससीची लोकसंख्या 1003 आहे। त्याला एकूण सदस्य संख्या भागिले एकूण लोकसंख्या जर आपण असं कॅल्क्युलेशन केलं तर 1.73 येतं। 1.73 म्हणजे पूर्णांक ग्राह्य धरावा लागतो म्हणून आपण 2 पद्धतीने घेतलेले, 2 जागा एससीच्या निघाल्या। सेकंड नंबर आहे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी।